चॅनल सर्व यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस 6वा. आज गौरी गणपती विसर्जन होणार आहे. तर तुम्हाला विसर्जन सुद्धा दाखवणार आहे आज, कारण की गुड्ड्यासांचा गणपती जाणार आहे आज. 5 दिवसाचा आहे, म्हणजे 6वा दिवस असा पकडा. 5 दिवसाचे काही बुडाले काल. आता चालू आहे नानांच्या घरी जेवायला. नाना नुसता आग्रह करत होता ये जेवायला ये. एवढे दिवस गणपतीत गेलो नाही, कारण आमचा गणपती 1.5 दिवसाचा असल्या कारणाने नुसतं फिरतीवरच होतं. आज कुठे जायचं नाही. सकाळी जाऊन आलो आहे, पण मी काही ब्लॉग शूट केला नाही. आत्ता शूट करतो आहे. आता वाजल्या 12:30. जाऊन जेवण करून घेतो मस्त. मग तुम्हाला भेटतो. हेच पोचलोय. नानीने घेतले आता जेवण वाढायला. नानी बोलतो माझं नको काढू. इथं साहिल बसलाय, नानीचा मुलगा. आणि ओ आपला डोले आज चिल्ली मस्त. कोणती चिल्ली आहे? सोयाबीन चिल्ली. सोयाबीन नाही, मंचुरियन चिल्ली. ओके. मस्त चण्याची भाजी आहे. आणि आपला छोले. छोले कसा र? छोले बिर्याणी. व्हेज बिर्याणी. मला वाटली बिर्याणी बनवली तुम्ही. आपल्याला सुद्धा जेवण दिलं. मस्तपैकी जेवण करून घेऊ. गाईज मस्त जेवण करून झाले. आता पुन्हा चाललो गुड्ड्यांची. इथं आज त्यांचं विसर्जन आहे. चाललो पुन्हा पपनांच्या घरा. थोडा वेळ बसतो आणि मग नाही इथं शूट नाही गेलं गुड्ड्यांच्या इथं. चला जाऊ आता मस्तपैकी. दाखवतो नाही तिथं आता काय चाललंय, कारण ना नंतर विसर्जन आहे. मग जाम घाई होणार आहे. आणि त्यांची तयारी चालू आहे. फुलं वगैरे हाराची काढतात ती. रांगोळी बनवायला दाखवेन तुम्हाला नंतर गेल्यावर. मस्त तिथून आल्याच्या नंतर थोडा वेळ आराम केला. आता चाललो आहे 5:15 म्हणजे 5:20 झाले समजा पकडा. आता जाऊ आपण परत विसर्जनाला. येतो तू त्या दिवशी तर मस्त बोलत होतास विसर्जनाला येईन. मग आज चल सोबत. 5 दिवसाचा कुठं जा मग. चल निघ कडे निघ. तर चालले जुगार गेला. जाऊन द्यायचं. कुठं चालले सांगत नाही. त्याने सांगितलं तुम्हाला ऐकायला हवं असेल तर ठीक आहे. पण जाऊ इथून मागच्या बाजूला. आज गौरी सुद्धा विसर्जन होणार आहे. बघू आज गौरी किती गावातलं समजा 2च होत्या. मी गेलतो बघायला 2 होत्या त्या. बघ भाईने मोबाईल सुद्धा घेतला. आता अजून एक नवीन वस्तू घेतले. मी आता ती सांगेन ना. पण आता तो पार्टी गणपती गेल्यावर नाही दिली ना, मग डायरेक्ट घरून जाऊन त्यांच्या आईला सांगेन. मग एलकोट लक्षात ठेव. जाता गावातले गणपती निघाले. तर मी आलेलो तुषारांच्या घरी. तुषारांच्या घरी वरती म्हणजे गणपती आहे. तर पुन्हा खाली झालो कंटाळा. अजून किती वेळ लागेल सांगू शकत ना. डेंजर एकदम सीन. आणि पाऊस पण टायमावर झालेला. आता गेलाय पाऊस, पण परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि इकडे बघा खाऊ दे दे दादा मामा आहे दे. मला ना देशील जा ना तू. खाऊ आता बँड वाजायला लागले म्हणजे गणपती आपल्या घरापाशी आलेला आहे. कुठं पुढे पोहोचला. हनुमान मंदिराच्या इथपर्यंत पोहोचला. चला डायरेक्टली आपण जाऊ पटापट. अरे सॉरी शॉर्टकट मध्ये गेले. नानी पुस्तक भाकरी आपल्याला मागच्याला येऊ असतं नसते. बाय बाय नानी. चाललं गणपती पूर्वाला. चला सगळी त्यांना चालले. बँड वाजायला लागलं समोर. बघू आता किती गणपती आहेत आजचे आणि आज किती वेळ लागतो ते पण तुम्हाला दाखवेन मी. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज आहे ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माता की. आता गणपती बाप्पा तल्यावर पोहोचलेलं. मी आलो बाहेर एक गणपती बघायला. गाडी येतीच ना दिसत. बघूया आता कुठं येते. काही सगळे गणपती बाप्पा गेलेत त्याच्या समोर. आता आरती चालू होईल. दाखवतो तुम्हाला. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आरती चालू झाली ना तर तुम्हाला चालू करता. कारण की आता स्पीकर वगैरे लावतील आरतीसाठी. कारण की सर्वांची एकदमच आरती होईल. Come on,
तेजस होय पाणी भर पाणी भर रास वाजली ती गणपती बाप्पा मोरया फुगला फुगला भाऊ वरती कर मूर्ती हा एक हात मूर्ती लावावं लागतं ए जा भाऊ जा ए भाऊ जा जा भाऊ जा ए भाऊ जा ए भाऊ ए जा रे जा हे विनीत बाजू जरा हे दाम उठू नको हे फुगलास का फुगलास हे याला पकड त्याला पकड याला माती
गौरी माते की मस्तपैकी आता गणपती मुरून झाल्यात. गेलो चहा आला आता कालोकालक दिसत असेल तुम्हाला. सध्या बसलोय, बघू अजून किती गणपती येतात. सोसायटीवाल्यांचे गणपती तिकडे अजून वाजतात. बाजूला सोसायटी आहे तिथं वाजतात अजून काही त्यांनी बाहेर काढलं ना. आणि आमची मंडळी गेले गणपती बघायला. मी त्यांच्यासाठी चहा आणला ना. सगळी तिकडे वाटतं सोसायटीमध्ये गेले. बघू आता किती वेळाने येतात त्याच्यावर डिपेंड आहे. अजून गणपती वाजत येतात हळूहळू. आता बघ रात्री जास्त असतो. मी 10 वाजेपर्यंत थांबलो. त्याच्या वतीनं गेले वेळेस 11 साडे 11 वाजेपर्यंत थांबलेलो. 1.5 दिवसाचे. आणि काल 5 दिवसाचे पण म्हटलं 30 का 35 बुडवले. काल 5 दिवसाचं जायला म्हटलं. आजचा म्हणजे 5 गौरी गणपतीचा आपण आलो. आणि बघूया आता 10 दिवसाचे पण आहेत. आणि आपले साखर चौथीचे सुद्धा गणपती आहेत. दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला. नगरपालिकेचे माणसं नुसतं फोटो काढायला आले. डेंजर एकदम. फोनच बोलतो कधी वदन किती गणपती झाले तेच मोजलं नाही त्यांनी बिलकुल ना. बघू शकता एकदम शेवटचा गणपती. आणि रात्रीच्या आता वाजल्यात 11:30. बघू शकता आता तेजसनी चालवले मस्त होती. अजून काय नाही ना मस्त पोचलंय घरी. आत्ता शेवटचा गणपती बुडवला बघितला असेल तुम्ही. मी जास्त काही मला बोलत नाही भेटलं कारण की गणपती उचलून टेबलावरून खाली ठेवायचं होतं. नंतरचं ठेवलं. गाववाल्यांचं जेवढं होतं ते सगळं आम्ही हे केलं. आता चालू आहे. आता आरतीची वेळ झाली तशी 20 मिनटं अर्धा तास आहे. चला जाऊ आपण आरतीला. फायनली आता आरतीला सुरुवात झाली. 12 वाजले बघू शकता. नानाने एकदम मस्त टाबलो वाजवला. कालच्या हरका सेम. आणि कालचा आहे आपला माणूस जयदेव करणारा. आज बोल पाणी प्यायला जाऊ नका मग जयदेव बोलशील. लास्ट पर्यंत बोलायचं. आरती झालेली. मंथचा चेहरा बघा. झोपलेला मस्त. कसं झोपलेलं दाखव ऍक्टिंग करून. असा टोन साफ कर. खुर्चीवरच झोपला. मस्त चाललो आता घरी. सगळी गेली झोपायला. आता वाजले तरी 1:15 वाजले. मगाचपासून मी व्हिडिओज ॲड करत होता. आता जाऊन दे बरं. आणि त्यांना पण सकाळच्या पोरांना शाळेत जायचं अर्ध्यानं. आणि लवकर उठायला लागतं. नानीचा नवीन हवे आले गाडी घेऊन. मग अशी स्विफ्ट घेऊन आलता. आता ही घेऊन आले. चला जाऊ आपण. तरी ब्लॉग काही एंड करायला भेटलाच नाही. डायरेक्ट येऊन झोपलो. एवढी डोळ्यावर झोप होती ना. कारण की गणपती विसर्जनाला खूप गर्दी होती. ते बघायला भेटलंच तुम्हाला किती गर्दी होती. आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू चढ उतर पायऱ्या पूर्ण वाट लागली. आणि आता सकाळचे वाजल्यात 10. हा ब्लॉग तुम्हाला दुपारनंतरच भेटेल बघायला. 3-4च्या दरम्यानमध्ये. किंवा लेट पण होऊ शकतं. कारण मला आता जायचं एक काम आहे. तो काम करून लगेच आपल्याला खारगावला निघायचं आहे नानांचे घरचा गणपती बघायला. तर तुम्हाला तो ब्लॉग सेपरेट बघायला भेटेल. आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.